नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक. आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चर्समध्ये आपण किंगडम फंगस जो आहे त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट पूर्ण केला होता. आज जो आहे आपण तो किंगडम फंगसचा क्लासिफिकेशनचा पार्ट जो आहे तो पूर्ण करू. तर फंगस जे आहे किंवा किंगडम फंगस जो आहे, किंगडम फंजाय जो आहे तो 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेला आहे आपण. फायकोमायसिटीज, ॲस्कोमायसिटीज, बेसिडियोमायसिटीज आणि ड्यूटेरोमायसिटीज. हे जे 4 क्लास आहे किंवा 4 ग्रुप्स आहेत, यांचे जे त्यांचे कॉमन नेमसुद्धा एन सी आर टीमध्ये मेन्शन आहे आणि ते महत्त्वाचे आहे, त्याच्यावर प्रश्न येत राहतात. फायकोमायसिटीसचं जे कॉमन नेम आहे त्याला अल्गल फंगस म्हणत असतो आपण किंवा अल्गल फंजाय. हे जे एन सी आर टीमध्ये गिवन नाही आहे. मात्र ॲस्कोमायसिटीस, बेसिडियोमायसिटीस आणि ड्यूटेरोमायसिटीसचं जे काही कॉमन नाव आहे ते एन सी आर टीमध्ये मेन्शन आहे. ॲस्कोमायसिटीसला आपण सॅक फंगस म्हणत असतो, कॉमन नेम आहे सॅक फंजाय. बेसिडियोमायसिटीसला कॉमन नेम क्लब फंजाय आहे आणि ड्यूटेरोमायसिटीसला जे कॉमन नेम आहे ते इम्परफेक्ट फंजाय. आता हे जे आपण क्लासिफिकेशन केलं फंगसचं, त्याला बेसिस कोणाला मानलं तर तीन बेसिसवर आपण क्लासिफाय केलं आहे. पहिला जो आहे तो मॉर्फॉलॉजी ऑफ मायसेलियम, त्याच्यानंतर स्पोर्स कसे फॉर्म झालेत, म्हणजे एक्झोजिनसली प्रोड्यूस स्पोर्स आहेत का एंडोजिनसली प्रोड्यूस्ड आहेत, आणि त्याच्यानंतर जे फ्रुटिंग बॉडीजचे टाईप्स आहे त्याला बेसिस मानून आपण हे 4 क्लास बनवलेले आहेत. तर क्लासिफिकेशन ऑफ फंगस इज बेस्ड ऑन पहिला कोणता होता, मॉर्फॉलॉजी ऑफ मायसेलियम. मॉर्फॉलॉजी ऑफ मायसेलियम म्हणजे आपण मायसेलियम किंवा हायपे आपण फंगसला स्टडी करताना बघितलेलं आहे. फंगसची जी स्ट्रक्चर आहे ते फिलामेंटस आहे आणि फंगल बॉडी जी फिलामेंट म्हणजे फंगल बॉडीला आपण काय म्हणतो, फिलामेंटस फंगल बॉडीला हायपेचा नेटवर्क बनला की त्याला आपण मायसेलियम म्हणत असतो. आता यांचे जे 2 टाईप्स आहे ते आपण स्टडी केलेले अगोदर. हायपे किंवा मायसेलियम जे ते सेप्टेट पण राहू शकतात किंवा एसेप्टेट पण राहू शकतात. जे एसेप्टेट मायसेलियम आहे त्यांच्यामध्ये मल्टीन्यूक्लिएट कंडिशन होऊन जाते, त्याच्यामुळे आपण त्यांना सिनोसायटिक सुद्धा म्हणत असतो. तसं स्पोर्सचं जे फॉर्मेशन झालं आहे, टाईप्स ऑफ स्पोर फॉर्मेशन, ते एक्झोजिनस किंवा एंडोजिनस दोघं प्रकारे राहू शकतं. हे पण एक्सप्लेन केलेलं आहे, परत एक वेळेस एक्सप्लेन करून देतो मी. एक्झोजिनसली प्रोड्यूस किंवा एंडोजिनसली प्रोड्यूस, एक्झोजिनस किंवा एंडोजिनस असं पण म्हणू शकतो सिम्पल लँग्वेजमध्ये. आणि फ्रुटिंग बॉडीजच्या टाईपवर पण क्लासिफाय केलेलं आहे. म्हणजे जे आपण 4 क्लास बनवले, फायकोमायसिटीज, ॲस्कोमायसिटीज, बेसिडियोमायसिटीज आणि ड्यूटेरोमायसिटीज, हे कोणाच्या बेसिसवर बनवले तर या तिघा गोष्टींच्या बेसिसवर बनवले. मॉर्फॉलॉजी ऑफ मायसेलियम, टाईप ऑफ स्पोर फॉर्मेशन आणि फ्रुटिंग बॉडीज, या तिघांच्या बेसिसवर आपण फंगसला 4 क्लासेसमध्ये डिवाइड केलं आहे. आता हे सेप्टेट आणि एसेप्टेट किंवा सिनोसायटिक हायपे याचं मी एक्सप्लेनेशन मागील लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे, चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. हायपे कोणाला म्हणत असतो तो जी फंगसची जी बॉडी ती फिलामेंटस असते त्या बॉडीला आपण हायपे म्हणत असतो. आणि हायपेचा जो नेटवर्क असेल किंवा नेटवर्क ऑफ हायपे त्याला आपण मायसेलियम म्हणत असतो. आता ज्याच्यामध्ये सेप्टेट प्रेझेंट आहे, समजा हे जे हायपे किंवा हे हायपे, आता याच्यामध्ये जर कधी सेप्टा प्रेझेंट राहिला, हे सेप्टा काढतोय मी, तर याला आपण सेप्टेट हायपा म्हणत असतो. याच्यामध्ये जी न्यूक्लियस आहे ती एक वेगळ्या सेलमध्ये एकच न्यूक्लियस आहे, त्याच्यामुळे सेप्टेट हायपे. आणि सेप्टेट हायपेमध्ये काय होईल,
सेप्टा जो आहे तो ॲबसेंट असेल, त्याच्यामुळे हे जे न्यूक्लियस असतील ते सगळ्या जवळजवळ येऊन जातील किंवा सेपरेट नसतील, त्याच्यामुळे ती जी सिनोसायटिक कंडिशन म्हणजे मल्टीन्यूक्लिएट कंडिशन होऊन जाते. तसंच टाईप ऑफ स्पोर फॉर्मेशन एक्झोजिनस आणि एंडोजिनस असतं. आता आपण बघितलेलं आहे मायसेलियम, ज्या मायसेलियमवर स्पोर प्रोड्यूस होत असतो त्याला आपण फ्रुटिंग बॉडीज म्हणत असतो. आता ही एक फ्रुटिंग बॉडीज काढली मी, ही एक फ्रुटिंग बॉडी काढली. आता याच्यावर जे स्पोर तयार झालेले ते फ्रुटिंग बॉडीजच्या बाहेर तयार झालेले, किंवा या ज्या स्पोर्सला आहे ते कवरिंग नाही आहे, तर अशा स्पोर्सला आपण काय म्हणत असतो, एक्झोजिनस स्पोर किंवा एक्झोजिनसली प्रोड्यूस स्पोर. आणि ही काय फ्रुटिंग बॉडी आहे. हे फ्रुटिंग बॉडी आणि हे काय फ्रुटिंग बॉडीजच्या बाहेर जे तयार झाले त्यांना एक्झोजिनस स्पोर्स म्हणत असतो. आता हे जे क्लासेस आहे किंवा हे जे आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत याच्यामध्ये काही काही ठिकाणी काही स्पोर्स जे ते एंडोजिनस दिलेले, एंडोजिनसली प्रोड्यूस, काही स्पोर्स एक्झोजिनसली प्रोड्यूस दिलेले, त्याच्यासाठी ते कन्फ्युजन होत असतं. त्याची जी एक ट्रिक आहे ती मी बनवलेली ती तुम्हाला सांगतो. आधी एंडोजिनस स्पोर्स म्हणजे काय ते बघून घ्या. तर ही जी फ्रुटिंग बॉडीज आहे, फ्रुटिंग बॉडीजच्या मध्ये जर कधी स्पोर फॉर्मेशन होत असेल तर त्याला आपण एंडोजिनस स्पोर्स म्हणत असतो. फ्रुटिंग बॉडीजच्या बाहेर स्पोर तयार झाले त्याला आपण एक्झोजिनस म्हटलं. आता ही जी फ्रुटिंग बॉडीज आहे हिच्यामध्ये स्पोर्स तयार झालेले तर या स्पोर्सला आपण एंडोजिनस स्पोर्स म्हणतो. आणि ही काय फ्रुटिंग बॉडी. फ्रुटिंग बॉडी म्हणजे काय, एक असा मायसेलियम ज्याच्यावर स्पोर फॉर्मेशन किंवा जो स्पोर फॉर्मेशन करतो त्या मायसेलियमला किंवा त्या हायपेला आपण फ्रुटिंग बॉडी म्हणत असतो. आता ज्या फ्रुटिंग बॉडीजवर स्पोर्स बाहेर तयार झाले, फ्रुटिंग बॉडीजच्या बाहेर तयार झाले त्याला आपण एक्झोजिनस स्पोर म्हणतो. आणि ज्या फ्रुटिंग बॉडीजच्या मध्ये स्पोर तयार झाले त्याला आपण एंडोजिनस स्पोर्स म्हणत असतो. आता याच्यासाठी जी ट्रिक आहे ती काय आहे लक्षात ठेवायसाठी, तर ही एक ट्रिक आहे. आता हिला तुम्ही जर कधी वेगळ्या अर्थात घेतला तर तो अर्थ म्हणजे तो काही चांगला अर्थ नाही. ज्यांना समजलं नसेल त्यांनी समजून घ्यावं की ते बिघडलेले नाही आहे. आणि ज्यांना समजलेलं या ट्रिकचा अर्थ म्हणजे या शब्दाचा अर्थ काय होतो, तर तुम्ही जे ते बिघडलेले पोरं आहे. एक्सचा अर्थ काय होतो इथं, एक्झोजिनसली प्रोड्यूस स्पोर किंवा एक्झोजिनस स्पोर. सी वरून काय कोनिडिया आणि बी वरून काय बेसिडिओस्पोर. एक्स जी ती प्रत्येकाला राहत असते, म्हणजे प्रत्येकाला असेल तुमच्यांमध्ये. मला मी गोष्ट करत होतो ट्रिक जी आहे ती महत्त्वाची लक्षात ठेवा तुम्ही. कन्फ्युजन कसं दूर होतं ते तुम्ही जेव्हा NCERT वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की कन्फ्युजन काय आणि ते या ट्रिकचा महत्त्व काय आहे. बी वरून जो आहे तो बेसिडिओस्पोर, सी वरून कोनिडिओस्पोर किंवा कोनिडिया, एक्स वरून काय एक्झोजिनस. तर आता जे आपण क्लासिफिकेशन यांचं जे 1 बाय 1 आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू फायकोमायसिटीसचं. आता आपण फंगसचं किंगडम फंगस जेव्हा बघितला तेव्हा हॅबिटॅट आपण जनरली म्हणजे हॅबिटॅट जे आहे ते बघितलं होतं की फंगस जे आहे ते कुठं सापडत असतात. आता NCERTमध्ये हे जे क्लासेस दिलेले किंवा हे जे ग्रुप्स दिलेले यांचेसुद्धा हॅबिटॅट सांगितलेले आहे. मात्र त्या हॅबिटॅटवर कधी प्रश्न आलेला नाही, तरी एक वेळेस तुम्ही म्हणजे ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. तर फायकोमायसिटीस आपल्याला कुठं सापडत असते, ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये. तसंच डिकेइंग म्हणजे जे डिकेइंग वूड आहे तिथं सुद्धा असते डिकेइंग वूड. तसंच ती कुठं सॅप्रोफायटिक, तर कॉमन सॅप्रोफायटिक म्हणजे डिकेइंग वूडवर असले म्हणजे ती सॅप्रोफायटस झाले. आणि त्याच्यानंतर जी सापडेल ती आपल्याला पॅरासायटिक ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणून सापडेल, ऑब्लिगेट पॅरासाइट ऑन प्लांट. पॅरासाइट्सचे जे 2 प्रकार असतात ऑब्लिगेट आणि फॅकल्टेटिव्ह, त्याच्या डिटेलिंगमध्ये जायची आपल्याला गरज नाही.
फक्त एवढं लक्षात ठेवा, हे हॅबिटॅट आहे ॲक्वॅटिक हॅबिटॅट डिकेइंग वूड, ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये पण सापडेल, डिकेइंग वूडमध्ये पण सापडेल आणि पॅरासायटिक पण सापडेल. याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर हे ॲक्वॅटिक हॅबिटॅट फक्त NCERTमध्ये फायकोमायसिटीजमध्ये जे ते ॲक्वॅटिक हॅबिटॅटबद्दल सांगितलेलं आहे. इतर ज्या फंगस आहे त्यांच्यामध्ये ॲक्वॅटिक हॅबिटॅटबद्दल काही भाष्य केलेलं नाही. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो, तुम्ही एक ओव्हरलुक करून ठेवायचं आहे. आता फायकोमायसिटीज जे आहे त्यांचं म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन ते डिटेलमध्ये बघू. त्याच्या अगोदर आपण जे मायसेलियम बघितले होते ते कोणत्या टाईपचे, तर इथं जे मायसेलियम आहे ते मायसेलियम किंवा हायपे ते सिनोसायटिक आहेत. सिनोसायटिक म्हणजेच काय, एसेप्टेट किंवा सिनोसायटिक, हायपे किंवा मायसेलियम. फायकोमायसिटीज एकुलती एक फंगस आहे ज्याच्यामध्ये एसेप्टेट किंवा सिनोसायटिक हायपे सापडतात. उरलेल्या ज्या तिघ आहे म्हणजे ॲस्कोमायसिटीज, बेसिडोमायसिटीज आणि ड्यूटेरोमायसिटीज, त्यांच्यामध्ये जे हायपे किंवा मायसेलियम आहे ते सेप्टेट आहेत. इथं ते एसेप्टेट आहे, सिनोसायटिक म्हणजे मल्टीन्यूक्लिएट आहेत. त्याच्यानंतर याच्यात जे रिप्रोडक्शन होतं ते एसेक्शुअल रिप्रोडक्शन ते स्पोर्सने होत असतं. स्पोर्स कोणते कोणते आहेत, एसेक्शुअल रिप्रोडक्शन, एसेक्शुअल रिप्रोडक्शन ज्याला जे स्पोर रिस्पॉन्सिबल राहतात त्याला आपण एसेक्शुअल स्पोर सुद्धा म्हणत असतो. तर इथं जे रिस्पॉन्सिबल आहे ते झूस्पोर आणि ॲप्लॅनोस्पोर. झूस्पोर जे आहेत, झूस्पोर हा जो एसेक्शुअल स्पोर आहे तो मोटाईल आहे आणि ॲप्लॅनोस्पोर जो आहे तो नॉन मोटाईल आहे. आता आपण ते ट्रिक बघितली होती NCERTमध्ये, तर स्टेटमेंट आपण ट्रिकनुसार जाऊ. ट्रिकमध्ये काय लिहिलेलं होतं आपण, बेसिडिओस्पोर आणि कोनिडिओस्पोर जे ते एक्झोजिनसली प्रोड्यूस आहे, BCX. बी वरून काय बेसिडिओस्पोर, सी वरून कोनिडिओस्पोर, हे जे एक्झोजिनसली प्रोड्यूस आहे. आणि उरलेले बाकी जेवढे पण स्पोर्स येतील ते एंडोजिनसली प्रोड्यूस असतील. आता हे बेसिडिओस्पोरने आणि कोनिडिओस्पोरने म्हणून हे काय एंडोजिनसली प्रोड्यूस असतील, एंडोजिनसली प्रोड्यूस्ड. म्हणजे फायकोमायसिटीजमध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये जे स्पोर्स असतात ते एंडोजिनसली प्रोड्यूस. कोणते, झूस्पोर आणि ॲप्लॅनोस्पोर. झूस्पोर जो आहे तो मोटाईल, ॲप्लॅनोस्पोर जो आहे तो नॉन मोटाईल. आता पुढचं जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होत असतं तर गॅमेटचं जे फ्युजन होईल, गॅमेटचं फ्युजन झालं, दोन गॅमेटचं फ्युजन झालं की झायगोट तयार होत असतो. तो जो झायगोट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, झायगोस्पोर फायकोमायसिटीजच्या केसमध्ये. त्याच्यामध्ये परत झायगोस्पोरचं जे ते मिओसिस होईल त्याच्यामध्ये आणि ते परत वेगळे स्पोर्स तयार होतील. तेवढ्या डिटेलिंगमध्ये आपल्याला दिलेलं नाही. NCERTमध्ये काय दिलेलं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल, तर 2 गॅमेट्स फ्यूज, यांचं फ्युजन झालं की तयार होतं झायगोट. आणि या झायगोटला काय नाव दिलेलं आहे, झायगोस्पोर. आता हे जे गॅमेट्स बघितले आपण हे मोटाईल हे सिमिलर इन साईज अँड शेप, म्हणजेच ते आयसोगॅमस पण असू शकतात, आयसोगॅमस, किंवा ते अनआयसोगॅमस असू शकतात. आयसोगॅमस म्हणजे काय, सिमिलर इन शेप अँड साईज. सिमिलर इन शेप अँड साईज असे जे गॅमेट्स असतील त्यांना आयसोगॅमस म्हणतो. म्हणजे समजा हे जे 2 गॅमेट्स आहे यांचा शेप आणि साईज सिमिलर आहे, त्याच्यामुळे जे दोघं गॅमेट्स आहे मेल किंवा फिमेल गॅमेट्स असेल त्यांना आपण आयसोगॅमस म्हणतो. या गॅमेट्सला आपण डिफरन्शिएट करू शकत नाही की हा मेल आहे हा फिमेल आहे, कारण की दोघं सारखेच आहे. अनआयसोमध्ये तसं नसतं, अनआयसोला दुसरं नाव काय, ओगॅमस. याच्यामध्ये जे गॅमेट्स आहेत ते डिसिमिलर इन साईज अँड शेप असतात.
आता हा जो आहे एक गॅमेट झाला आणि हा जो आहे हा एक गॅमेट झाला. यांच्या साईज आणि शेप जो आहे तो डिफरंट आहे. आपण डिफरन्शिएट करू शकतो की एकाला आपण मेल गॅमेट म्हणू शकतो, एकाला फिमेल गॅमेट म्हणू शकतो. जनरली गॅमस. आता अनायसोगॅमस म्हणजे काय? डिसिमिलर इन साईज अँड शेप. अनायसोगॅमस म्हणजे काय? डिसिमिलर इन साईज अँड शेप. त्याच्यातला गॅमस म्हणजे काय? जो फिमेल गॅमेट असेल तो जर कधी मोठा असला आणि मेल गॅमेट जो तो छोटा असला तर त्याला गॅमस म्हणत असतो. मात्र त्याच्यात डिटेल्स आपल्याला काही दिलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण काही ते लक्षात ठेवू नका. फक्त अनायसोगॅमसला जे दुसरं नाव आहे NCERTमध्ये ते गॅमस सांगितलेलं आहे. डिसिमिलर इन साईज अँड शेप ते या टाईपमध्ये असतील. हे जे 2 गॅमेट्स आहे यांच्या साईज आणि शेप जो आहे तो थोडा वेगवेगळा आहे. आपण डिफरन्शिएट करू शकतो दोघांना. मात्र आयसोगॅमसमध्ये आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. आता फायकोमायसेटिसचे जे एक्झाम्पल आहेत ते दिलेले आहे. लक्षात कसं ठेवायचं फायकोमायसेटिसचे एक्झाम्पल? त्याच्यासाठी जी ट्रिक आहे ती मी यूट्यूबवर बघितली होती. ती ट्रिकचं नाव काय होतं? पी आणि राम. पी राम. पी वरून काय लक्षात ठेवायचं आपण? पी वरून फायकोमायसेटिस. पी वरून काय लक्षात ठेवलं आपण? फायकोमायसेटिस. आता आर वरून काय येईल? हे एक्झाम्पल्सचे नाव येतील. आर वरून काय येईल? रायझोपस. ए वरून अल्ब्युगो आणि एम वरून जो येईल तो म्युकर. म्युकरची जी डायग्राम आहे ती NCERTमध्ये गिव्हन आहे. ती महत्त्वाच्या म्हणजे NCERTमध्ये ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे. म्युकरची डायग्राम जी NCERTमध्ये गिव्हन आहे ती मी इथं लावलेली, एक वेळेस बघून घ्या तुम्ही. आता रायझोपस जो आहे, रायझोपस हा ब्रेड मोल्ड असतो. आपण बघितले सुरुवातीच्या लेक्चर्सला म्हणजे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये. तो कसा दिसत असतो ते पण बघितलं आपण. ब्रेडचा हा जो पार्ट आहे एखाद्या पार्टवर अशी बुरशी दिसायला लागते, काळपट भाग दिसायला लागतो, त्याला आपण रायझोपस किंवा ब्रेड मोल्ड म्हणत असतो. अल्ब्युगो जो आहे तो पॅरासायटिक फंगस होती. मस्टर्डच्या लिव्हजवर जे व्हाईट स्पॉट असतात तिथं प्रेझेंट असते. ती पण मी इंट्रोडक्टरी पार्टमध्ये चांगल्या डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अल्ब्युगो काय? पॅरासायटिक फंगस आहे. पॅरासायटिक फंगस कुठं सापडते ती? तर व्हाईट स्पॉट सीन ऑन मस्टर्ड लिव्स. फायकोमायसिटिस बद्दल जे डिटेल्स आहे ते एवढेच दिलेले आहे. पुढचा जो ग्रुप आपण बघणार आहोत तो आहे ॲस्कोमायसिटिसचा. इथं एक लिहून घ्या फायकोमायसिटिसला, हे जे आपण कॉमन नेम काय? अल्गल फंगस. अल्गल फंगस. तर आपण पुढचा जो ग्रुप स्टडी करत आहोत तो आहे ॲस्कोमायसिटिसचा. ॲस्कोमायसिटिसला कॉमन नेम काय बघितलं होतं आपण? सॅक फंगस किंवा सॅक फंजाय. सॅक फंजाय हे जे नाव आहे हे कॉमन नेम आहे. तर ॲस्कोमायसिटिसमध्ये या कुठं सापडत असतात जे दिलेलं आहे आपल्याला NCERTमध्ये ते बघू आपण. तर यांचं जे हॅबिटॅट आहे ते सॅप्रोफायटिक दिलेलं आहे. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिझमवर जगणारे. पॅरासायटिक पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिकम्पोजर्स आहे ते, आणि कॉप्रोफिलस. कॉप्रोफिलस म्हणजे काय? जे डंगवर म्हणजे शेणावर ग्रो करतात अशांना. ग्रोईंग ऑन डंग. जे शेणावर ग्रोथ दाखवतात त्यांना कॉप्रोफिलस म्हणतात. डिकम्पोजर्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? जे डिकम्पोज करतात. पॅरासायटिक काय, सॅप्रोफायटिक काय एक्सप्लेन केलेलं आहे. आता ॲस्कोमायसिटिसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट, आता आपण ज्या फंगस बघितल्या, फंगस ज्या आहेत त्या जनरली फिलामेंटस असतात आणि म्हणजे हायपा फ्रुटिंग बॉडीज बनवत असतात. ते हायपा बनवत असतात, मायसिलियम बनवत असतात, म्हणजे त्या मल्टीसेल्युलर आहे जनरली. मात्र यीस्ट एक अशी फंगस आहे जी युनिसेल्युलर आहे.
तर ती जी यीस्ट आहे ती ॲस्कोमायसिटीसचा पार्ट आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचा होऊन जातो. जनरली फंगस आर फिलामेंटस एक्सेप्ट यीस्ट. आणि हा जो यीस्ट आहे तो ॲस्कोमायसिटीसचा पार्ट आहे. ते एक्झाम्पल जे ते लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न आलेले आहे मागच्या वर्षांमध्ये यीस्टवर. यीस्ट जो आहे युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आणि कोणाचा पार्ट आहे, म्हणजे ॲस्कोमायसिटीस, बेसिडोमायसिटीस का ड्युटेरोमायसिटीस. तर याच्या आता रिप्रोडक्शन बघू. त्याच्या अगोदर मायसेलियमचं जे मॉर्फॉलॉजी ते बघून घेऊ. मी सांगितलं होतं मायसेलियम जो आहे तो सिनोसायटिक असतो आणि एसेप्टेट असतो फक्त एकामध्ये, पहिल्या ग्रुपमध्ये. पहिला ग्रुप कोणता? फायकोमायसिटीस. उरलेले जे 3 ग्रुप आहे त्याच्यामध्ये जो मायसेलियम आहे तो मायसेलियम किंवा हायपे. ते जे आहे सेप्टेट असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये मल्टीन्यूक्लिएट कंडिशन नसेल, मल्टीन्यूक्लिएट कंडिशन ॲबसेंट असेल. सेप्टा जो आहे तो प्रेझेंट असेल. हा जो आहे हा मायसेलियम झाला एक किंवा हायपा झाला. याच्यामध्ये हे जे हे सेप्टा प्रेझेंट असतील. आणि न्यूक्लियस जी ती सेपरेटेड असेल, मल्टीन्यूक्लिएट कंडिशन नसेल त्याच्यामध्ये. आता रिप्रोडक्शन बघू. ते सगळ्यात आधी एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि मग सेक्शुअल रिप्रोडक्शन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? एसेक्शुअल स्पोर्स बघू आधी, किंवा एसेक्शुअल स्पोर. तर याच्यामध्ये जे एसेक्शुअल स्पोर आहे ॲस्कोमायसिटीसमध्ये, ते जे आहेत ते आपल्याला NCERT गिवन आहेत. ते आहे कोनिडिया. कोनिडिया जे आहे ते एसेक्शुअल स्पोर आहेत आणि कोनिडिया जे आहे ते एसेक्शुअल स्पोर आहेत. आणि सेक्शुअल स्पोर्स आपल्याला दिलेले ॲस्कोमायसिटीससाठी ते आहेत. सेक्शुअल स्पोर कोणते आहेत? तर ॲस्कोस्पोर. ॲस्कोस्पोर हे जे सेक्शुअल स्पोर आणि कोनिडिया जो येतो एसेक्शुअल स्पोर. आता आपण सगळ्या ट्रिकच्या अगोदर हे कुठं सापडतात ते बघू. कोनिडिया जे येते आपल्याला कोनिडिओफोर नावाचा एक मायसेलियम तयार होऊन, एक स्पेशल मायसेलियम आहे कोनिडिओफोर नावाचा. तिथं कोनिडिया फॉर्मेशन होत असतं. त्याच्यामध्ये मायसेलियमचं नाव आपण कोनिडिओफोर ठेवलेलं आहे. तर NCERT स्टेटमेंट काय दिलेलं आहे? कोनिडिया आर फॉर्म्ड ऑन स्पेशल मायसेलियम कॉल्ड कोनिडिओफोर. कोनिडिया आर प्रोड्युस्ड. आता इथं एवढी जागा काबड सोडतोय, तर एक्झोजिनस का एंडोजिनस ते समजवण्यासाठी. कोनिडिया आर प्रोड्युस्ड ऑन स्पेशल मायसेलियम. ते स्पेशल मायसेलियमचं नाव काय? कोनिडिओफोर. कोनिडिओफोर आणि कोनिडिओस्पोर दोघं वेगवेगळे. इथं PHORE 4. कोनिडिओफोर का एक स्पेशल मायसेलियम आहे. स्पेशल मायसेलियम कसा? ज्याच्यावर कोनिडिया तयार होत असतात अशांना. आणि ॲस्कोस्पोर आता आधी हे बघून घेऊ, एंडोजिनस का एक्झोजिनस. मी ती ट्रिक सांगितली होती, ही ट्रिक माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामध्ये B वरून काय होतं? बेसिडिओस्पोर. C वरून काय होतं? कोनिडिया. X वरून काय होतं? एक्झोजिनस. आता इथं कोनिडिया आलेला आहे. कोनिडिया काय? एक्झोजिनस. म्हणून काय येईल आपल्याला? जे NCERT दिलेलं आहे ते लक्षात ठेवायला सोपं होऊन जाईल. एसेक्शुअल स्पोर कोनिडिया. कोनिडिया काय? ट्रिकवर येतं आहे एक्झोजिनस, म्हणून कोनिडिया आर एक्झोजिनसली प्रोड्युस्ड ऑन स्पेशल मायसेलियम कोनिडिओफोर. हे जे याच्यावर प्रश्न आलेले एक्झोजिनसली, कोनिडिया जे ते एक्झोजिनसली प्रोड्यूस आहे का एंडोजिनसली प्रोड्यूस आहे, तिथं कन्फ्युजन होऊन जातं. त्याच्यामुळे ट्रिक जी आहे ती महत्त्वाची ठरत असते. आता सेक्शुअल स्पोर जो आहे तो ॲस्कोस्पोर आहे. ॲस्कोस्पोर म्हणजे सेक्शुअल स्पोर आहे ॲस्कोमायसिटीससाठी. ॲस्कोस्पोर कुठं फॉर्म होत असतो? तर
ॲस्कस नावाचे जे सॅक लाईक स्ट्रक्चर आहे तिथं फॉर्म होतो, तिथं बनत असतो ॲस्कोस्पोर. ॲस्कोस्पोर आर आता एक्झोजिनस येईल का एंडोजिनस येईल तर ट्रिक वरून बघू शकतो. बेसिडिओस्पोर आणि कोनिडिया जे आहे ते एक्झोजिनसली प्रोड्यूस आहे, उरलेले जेवढे सगळे येते एंडोजिनसली. आता ॲस्कोस्पोर हा बेसिडिया आणि कोनिडिओस्पोर स्पोर आहे का तर नाही, म्हणून तो एंडोजिनसली प्रोड्यूस ऑन सॅक लाईक स्ट्रक्चर. तो सॅक लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, ॲस्कस. ॲस्कस किंवा ॲस्काय. सिंग्युलर राहिलं तर ॲस्कस, प्लुरल घेतलं तर ॲस्काय. आता हे जे ॲस्कस किंवा ॲस्काय आहे हे ॲस्कोस याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होत असतं. आणि हे जे ॲस्कस किंवा ॲस्काय हे स्वतः जे ते ॲस्कोफोर नावाची जी फ्रुटिंग बॉडीज आहे तिच्यावर अरेंज असतात. किंवा तुम्ही तेवढं लक्षात राहत नसेल तर एवढं लक्षात ठेवा की ॲस्कोस्पोर जे ते एंडोजिनसली प्रोड्यूस ऑन सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲस्कस किंवा ॲस्काय. आणि हे जे ॲस्कस किंवा ॲस्काय ते अरेंज ऑन फ्रुटिंग बॉडीज. ते फ्रुटिंग बॉडीज कोणतील, ॲस्कोफोर. मात्र ते आपल्याला NCERT गिवन नाही. हे याला जर कधी डायग्राम बनवून घेतली तर चांगल्या प्रकारे लक्षात राहतं ते. समजा ही जी आहे ती फ्रुटिंग बॉडी बनवली आपण एक. याच्यामध्ये जे आहे ते स्पोर्स असतील. तर हे जे हे बारीक डॉट 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 दिसतात हे ते काय, स्पोर. स्पोर कोणते, ॲस्कोस्पोर. आणि ज्याच्यामध्ये हे प्रेझेंट आहे हा जो कंपार्टमेंट आहे सॅक लाईक कंपार्टमेंट, हा याला आपण म्हणतो ॲस्कस. सिंगल असला तर, आणि प्लुरल घेतला तर ॲस्काय. सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि हे जे ही काय आपण फ्रुटिंग बॉडीज कन्सिडर केलेली हिला. म्हणजे स्पोर कुठं तयार झालं आहे, ॲस्कसवर. आणि ॲस्काय कुठं प्रेझेंट आहे तर फ्रुटिंग बॉडीजच्या वर प्रेझेंट आहे ते ॲस्काय. हे स्टेटमेंट अशा या डायग्रामने तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायग्राम जी ती NCERT गिवन नाही, तुम्हाला समजण्यासाठी काढलेली आहे. ॲस्कोमायसिटिसचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्यांच्यावर प्रश्न येत राहतो. तर ॲस्कोमायसिटिसचे जे NCERT एक्झाम्पल्स दिलेले ते कोणते, सगळ्यात आधी ॲस्परजिलस, त्याच्यानंतर क्लाविसेप्स, न्यूरोस्पोरा, मॉरल्स अँड ट्रफल्स, आणि यीस्ट. याचा प्रत्येकाचा स्पेशल फीचर आपण सांगितलेलं आहे. यीस्ट जो येतो युनिसेल्युलर असतो. एक्सेप्शनल केस आहे यीस्टची, युनिसेल्युलर असतं. उरलेल्या जेवढ्या पण फंगस आहे त्या फिलामेंटस असतात, म्हणजेच मल्टीसेल्युलर. मोरल्स आणि ट्रफल्स जे आहेत त्या एडिबल असतात. आणि त्या ज्या आहेत त्या म्हणजे स्वादिष्ट, म्हणजे डेलिकेसीज आपण त्याला कन्सिडर करत असतो, स्वादिष्ट लागतात त्या जेवणामध्ये. न्यूरोस्पोरा जी आहे ती जेनेटिक वर्क, जेवढे पण जेनेटिकचे वर्क होतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असते, म्हणजे एक्सटेन्सिव्हली यूज्ड इन जेनेटिक वर्क.
ॲस्परजिलस आणि क्लॅव्हिसेप्स तर माहिती आहे. क्लॅव्हिसेप्सला आपण दुसरं नाव काय अर्गॉट फंगस आहे. NCERTमध्ये डिटेल नाही. मात्र ही जी क्लॅव्हिसेप्स आहे तिच्यापासून आपण LSD नावाचा जो अल्कॅलॉइड आहे तो सुद्धा तयार करत असतो, जो की म्हणजे नशासाठी पण वापरत असतो, वापरतात काही काही लोक, आणि तो जवळ पॉयझनस पण असतो थोडाफार. याचं जे ते फक्त एक शब्द दिलेला आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीज आपण बघू, त्याच्यामध्ये ड्रग्सचा जो पार्ट बघू तिथं LSD नावाचा एक शब्द दिलेला आहे, आणि ते LSD तो आर्गॉट फंगसपासून तयार होता असं सांगितलेलं आहे. ती जी आर्गॉट फंगस आहे तिचं नाव क्लॅव्हिसेप्स असतं. ते इथं ॲस्कोमायसिटिसचा पार्ट येतो. मात्र एवढं डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स जे ते हे ॲस्कोमायसिटिसची जी डायग्राम आहे ती कशाची ॲस्परजिलसची दिलेली आहे. ॲस्परजिलसची डायग्राम दिलेली आहे NCERTमध्ये, ती इथं लावलेली आहे, मी एक वेळेस बघून घ्या तुम्ही. तर पुढचा जो आपण ग्रुप बघत आहोत तो आहे बेसिडिओमायसिटिसचा. आणि त्याच्या अगोदर एक गोष्ट अशी, आपण बघितलं होतं म्हणजे मागचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण डायकॅरिओ फेज किंवा डायकॅरियन म्हणून बघितलेलं होतं. तर ती जी डायकॅरियन फेज आहे ती ॲस्कोमायसिटिस आणि बेसिडिओमायसिटिसमध्ये सापडत असते. डायकॅरियन फेज म्हणजे काय, आता समजा दोन गॅमेट्स एकत्र आले. आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं होतं फंगसमध्ये, त्याच्यामध्ये हॅप्लॉइड गॅमेट्स जे ते एकत्र येतात, त्यांचं सगळ्यात आधी प्रोटोप्लाझमचं फ्युजन होत असतं. ते जे प्रोटोप्लाझमचं फ्युजन झालं त्याला आपण कॅरिओगॅमी म्हणत असतो. कॅरिओगॅमी नाही, प्लाझ्मोगॅमी म्हणत असतो. ही जी आहे ही न्यूक्लियस आहे, हिला काय म्हणत असतो आपण, प्लाझ्मोगॅमी. या स्टेपचं नाव प्लाझ्मोगॅमी. त्याच्यामध्ये जो प्रोटोप्लाझम आहे, सेल मेम्ब्रेनच्या मधला जेवढा पण भाग म्हणजे प्रोटोप्लाझममध्ये सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गॅनेली, तो जो लिव्हिंग मटेरियल आहे त्याला कन्सिडर करत असतो आपण. त्याचं फ्युजन झालं की ती प्लाझ्मोगॅमी होती. प्लाझ्मोगॅमी झाल्याबरोबरच लगेच कॅरिओगॅमी होत असते. प्लाझ्मोगॅमीमध्ये काय, प्रोटोप्लाझमचं फ्युजन झालं, मात्र याचे न्यूक्लियस आहे ते वेगवेगळे आहे. मात्र जसंच प्रोटोप्लाझमचं फ्युजन झालं तसं लगेच कॅरिओगॅमी होते. आणि कॅरिओगॅमीमध्ये काय होतं, याच्या दोन न्यूक्लियस वेगवेगळे होतात, त्या लगेच एकत्र होत असतात, आणि याला काय म्हणतो आपण, झायगोट म्हणतो. झायगोटचं मिओसिस होतं आणि स्पोर्स तयार होतात, तो पुढचा भाग. मी इथं हे कशाला सांगतोय, तर कॅरिओगॅमी आपण बघितली ती इतर फंगसमध्ये जी ती लगेच प्लाझ्मोगॅमी नंतर लगेच कॅरिओगॅमी होत असते. मात्र आपण तिथं एक्सेप्शनल केसेस बघितल्या होत्या ॲस्कोमायसिटिस आणि बेसिडिओमायसिटिसच्या, ज्याच्यामध्ये जी ती कॅरिओगॅमी लगेच होत नाही, तर काही काळ जो हे डायकॅरियन फेज म्हणजे 2 न्यूक्लियस पर सेल ही जी कंडिशन आहे ही काही काळ राहते. तो काही काळ जो आहे तो वर्षांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, आणि तो जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर ॲस्कोमायसिटिसमध्ये काय आपण डायकॅरिओ फेज बघत होतो, डायकॅरियन कंडिशन किंवा डायकॅरिओ फेज. आता हे जे लक्षात ठेवण्यासाठी जी ट्रिक आहे ती काय, एबी वेलर्स नावाचा जो क्रिकेटर आहे त्याच्यावरून लक्षात ठेवू शकतो आपण. AB क्रिकेटरचं नाव आहे AB डिव्हिलियर्स. त्याच्यातला हा जो A तो आपण ॲस्कोमायसिटिससाठी धरून घ्यायचा. B जो आहे तो बेसिडिओमायसिटिस, आणि D वरून काय लक्षात ठेवायचं आपण, डायकॅरिओ फेज. तर याच्यामुळे जे आहे ते एक काम सोपं होऊन जातं. प्रत्येक ठिकाणी काही ट्रिक बनवत बसायची नाही, जिथं बनलेली म्हणजे ज्या ट्रिकला आपण इझिली लक्षात ठेवू शकतो अशा ट्रिक बनवल्या तर काही गोष्ट नाही. मात्र आता याच्यासाठी काही ट्रिक बसत नाही, तर बिना कामाची ती ट्रिक बनवून त्या ट्रिकला अजून लक्षात पाठ करणं, त्या ट्रिकने हे करणं, त्याच्यापेक्षा डायरेक्ट एक्झाम्पल्सच पाठ करून घ्या तर ते चांगलं राहील. आता मागच्या ग्रुपमध्ये फायकोमायसिटिसमध्ये आपण ट्रिक बनवली होती एक्झाम्पलसाठी P राम करून. P वरून काय होतं, फायकोमायसिटिस, R वरून रायझोपस, A वरून अल्बिगो आणि M वरून म्युकर. तर ती इझिली लक्षात राहते. मात्र इथं काही बसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पाठच करावे लागतील. आणि डायकॅरिओ फेजसाठी जी ट्रिक आहे ती AB डिव्हिलियर्सची आहे. A वरून काय ॲस्कोमायसिटिस, B वरून काय बेसिडिओमायसिटिस, आणि D वरून काय डायकॅरिओ फेज. आणि आपण जी एक्झोजिनस आणि एंडोजिनस स्पोरसाठी जी ट्रिक बघितली होती ती काय होती, B, C आणि X. B वरून काय बेसिडिओस्पोर, C वरून काय कोनिडिया, आणि X काय एक्झोजिनसली प्रोड्युस्ड. तर पुढचा जो ग्रुप आपण स्टडी करत होतो फंगसचा तो होता बेसिडिओमायसिटिस.
बेसिडियोमायसिटीज. बेसिडियोमायसिटीजचं कॉमन नेम काय आहे तर क्लब फंगस किंवा क्लब फंजाय, हे जे कॉमन नेम आहे. आता हे कुठं सापडतात त्याचा हॅबिटॅट वगैरे ते तुम्ही NCERT मध्ये दिलेलं असेल तर ते बघून घ्या. तर याच्यामध्ये कोणकोणते इंडिव्हिज्युअल इन्क्लूड करतो आपण? मशरूम, कॉमन मशरूम जे आहेत जे खातो आपण ती, त्याच्यानंतर ब्रॅकेट फंगस, पफ बॉल्स, यांना आपण इन्क्लूड करत असतो. हे जे बेसिडियोमायसिटीसचे इंडिव्हिज्युअल आहे हे एडिबल असतात, म्हणजे यांना आपण खाऊ शकतो. तसंच जे पॅरासायटिक सुद्धा असतात काही काही बेसिडियोमायसिटीस, त्याचं एक्झाम्पल आहे रस्ट आणि स्मट. रस्ट अँड स्मट आर पॅरासायटिक. एक्झाम्पल बेसिडियोमायसिटीसचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आधीच लिहून घ्या तुम्ही, कारण की इथंच होऊन गेलेले ते पूर्ण. रस्ट आणि स्मट हे कसं लक्षात ठेवायचं? रस्ट आणि स्मटचं जे म्हणजे नाव दिलेलं आहे NCERT मध्ये ते पुसिनिया आणि ओस्टिलॅगो. आता हे लक्षात कसं ठेवायचं? रस्टमध्ये जो आहे तो यू येतोय, सगळ्यात आधी यू येतोय, तर त्याच्यामुळे प्युसिनियामध्ये पण यू येतोय, त्याच्यामुळे आपण जे ते रस्टला प्युसिनिया म्हणतो. आणि स्मटचा जो स्टार्टिंग आहे ती एसने होते आणि ओस्टिलॅगोमध्ये सुद्धा एस येतोय, त्याच्यामुळे ओस्टिलॅगो हे नाव स्मटचं असं लक्षात ठेवू शकतो ट्रिक धरली तर. आता यू इथं पण आहे तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल, त्याच्यामुळे तुम्हाला जर कधी दुसरी ट्रिक सापडत असेल तर तुम्ही त्याच्याने लक्षात ठेवा. मी असंच लक्षात ठेवतो मात्र. स्मटचा एस आणि ओस्टिलॅगोमध्ये सुद्धा एस येतो, त्याच्यामुळे ओस्टिलॅगो जी ती स्मट आहे, उरलेली जी असते ती रस्ट. अजून एक एक्झाम्पल आहे ॲगॅरिकसचं. हे जे 3 एक्झाम्पल दिलेले NCERT मध्ये, याच्या व्यतिरिक्त चौथं एक्झाम्पल दिलेलं आणि बेसिडियोमायसिटीसचं. या हे तिघं इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा तुम्ही. रस्ट जी आहे ती प्युसिनिया, यू इथं असतो, यू इथं पण आहे त्याच्यामुळे प्युसिनिया. स्मटचं कसं एस असतो आणि ओस्टिलॅगोमध्ये सुद्धा एस असतो, असं लक्षात ठेवलेलं आहे. आपण प्युसिनिया जी आहे ती व्हीट रस्टमध्ये बघितलेली होती. व्हीट रस्ट जो आहे तो इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवलेलं आहे, तिथून तुम्ही एक वेळेस परत बघून घ्या. बेसिडियोमायसिटीसमध्ये जे आहे ते एसेक्शुअल स्पोर्स किंवा एसेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू स्पोअर हे जनरली प्रेझेंट नसतं, जनरली ॲबसेंट असतं. तर एसेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होत असतं तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन थ्रू होत असतं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन थ्रू पण फ्रॅगमेंटेशनच्या थ्रू जनरली. म्हणजे ते कसं आहे, बेसिडियोमायसिटीसमध्ये एसेक्शुअल स्पोर्स आर जनरली नॉट फाउंड. जनरली. मग रिप्रोडक्शन कसं होईल एसेक्शुअल रिप्रोडक्शन तर व्हेजिटेटिव्ह, बट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज कॉमन. Vegetative reproduction through fragmentation is commonly found. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? मॅच्युरिटीला आला तर ते जे फिलामेंट्स आहे त्याचे तुकडे होतात आणि तो जे तुकडे झालेले फिलामेंट आहे तो एक नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये तयार होत असतो, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणत असतो. आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन तर म्हणजे स्पोर्स थ्रू जे ते सापडणार नाही. एसेक्शुअल रिप्रोडक्शन आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनने बघू, आणि ते पण कसं फ्रॅगमेंटेशनने. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होत असतं तर सेक्स ऑर्गन जे ते ॲबसेंट असतात. बेसिडियोमायसिटीसमध्ये सेक्स ऑर्गन्स आर ॲबसेंट. सेक्स ऑर्गन ॲबसेंट राहिलं याचा अर्थ असा होत नसतो की सेक्शुअल रिप्रोडक्शन पण ॲबसेंट आहे. सेक्स ऑर्गन आर ॲबसेंट बट सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट. तर ते सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होत असतं तर 2 हायपे आहेत किंवा 2 सोमॅटिक सेल्स आहेत किंवा व्हेजिटेटिव्ह सेल्स आहे किंवा व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आहे, कंपॅटिबल याचे
जेनेटिक म्हणजे जेनेटिकली कम्पॅटेबल राहायला पाहिजे ते, म्हणजे एकदम वेगवेगळ्या स्पेसिस नाही होणार, सिमिलर स्पेसिसच्या पाहिजे. तर त्यांचं जे इथे फ्युजन होतं आणि एक डायकॅरियन सेल तयार होते. आपण बघितलं होतं बेसिडियोमायसिटीज आणि ॲस्कोमायसिटीजमध्ये डायकॅरियो स्ट्रक्चर किंवा डायकॅरियन कंडिशन, 2 न्यूक्लियस पर सेल जी आहे ती कॉमन असते. तर ते डायकॅरियन तयार झालं की ते जे डायकॅरियन आहे ते बेसिडियमला तयार करतं. त्या डायकॅरियनपासून बेसिडियम तयार होत असतो आणि त्या बेसिडियममध्ये जे ते मिओसिस होतं, मिओसिस नावाचे डिव्हिजन होते आणि त्याच्यामध्ये जे ते स्पोर्स तयार होत असतात त्याला आपण बेसिडिओस्पोर म्हणतो. तर आपण बघू, सेक्स ऑर्गन्स आर ॲबसेंट बट सेक्शुअल रिप्रोडक्शन इज प्रेझेंट. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल? 2 कंपॅटिबल सोमॅटिक सेल्स, सोमॅटिक किंवा व्हेजिटेटिव्ह सेल्स जे ते एकत्र येतील. 2 कंपॅटिबल सोमॅटिक सेल्स फ्यूज टुगेदर, म्हणजे काय होईल इथं? प्लाझ्मोगॅमी. आपण ही स्टेप कोणती दाखवतोय? प्लाझ्मोगॅमी दाखवतोय. प्लाझ्मोगॅमी झाली, फ्यूज टुगेदर. त्याच्यानंतर काय? बेसिडोमायसिटीज डायकॅरियन कंडिशन जी ती कॉमनली फाउंड असते, म्हणून डायकॅरियन स्ट्रक्चर इज फॉर्म. डायकॅरियन कंडिशन. आता ही जी डायकॅरियन कंडिशन किंवा डायकॅरियन स्ट्रक्चर आहे ते बेसिडियमला तयार करतं, गिव्ह राईज टू बेसिडियम. आणि हा जो बेसिडियम आहे याच्यामध्ये काय होत असते? मिओसिस नावाची डिव्हिजन होते. मिओसिस ऑकर्स इन बेसिडियम. ते मिओसिस झाल्यामुळे काय होईल? स्पोर्स तयार होतील. त्या स्पोर्सला काय म्हणतो आपण? बेसिडिओस्पोर्स. बेसिडिओस्पोर्स आर फॉर्म्ड. सेक्स ऑर्गन जे बेसिडिओमायसिटीजमध्ये सेक्स ऑर्गन्स ॲबसेंट आहे. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं? 2 कम्पॅटिबल सेल्स, व्हेजिटेटिव्ह सेल्स जे सोमॅटिक किंवा व्हेजिटेटिव्ह सेल्स ते फ्यूज होतात, डायकॅरियन स्ट्रक्चर बनवतात. आपण हे जे स्टेटमेंट लिहिलं याचा अर्थ काय होतो? प्लाझ्मोगॅमी दाखवतो आपण इथं. प्रोटोप्लाझम फ्युजन झालं, डायकॅरियन स्ट्रक्चर तयार झालं. ते जे डायकॅरियन स्ट्रक्चर आहे ते बेसिडियमला तयार करतं, म्हणजे बेसिडियममध्ये कन्वर्ट होतं किंवा गिव्ह राईज टू बेसिडियम. बेसिडियममध्ये काय होतं? मिओसिस होते. मिओसिस झाल्यावर बेसिडिओस्पोर्स तयार होत असतात आणि हे जे बेसिडिओस्पोर आहे जर्मिनेट झाले की एक न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल. आता बेसिडिओस्पोर जे आहेत ते एसेक्शुअल स्पोर आहेत. आणि ते कसे तयार झालेले? एंडोजिनस का एक्झोजिनस? तर आपण ट्रिकनुसार बघू शकतो. बेसिडिओस्पोर, कोनिडिया, एक्झोजिनस. बेसिडिओस्पोर आर एक्झोजिनसली प्रोड्युस्ड ऑन बेसिडियम किंवा बेसिडिओफोर. आणि हे जे बेसिडियम आहे, डायकॅरियन स्ट्रक्चरने जे बेसिडियम तयार केलं हे कुठं प्रेझेंट असतं? तर फ्रुटिंग बॉडीजवर जे आहे ते बेसिडियम प्रेझेंट असतात. इथंच लिहून घ्या, मिओसिस ऑकर्स इन बेसिडियम, डायकॅरियन स्ट्रक्चर गिव्ह राईज टू बेसिडियम. हा जो बेसिडियम आहे तो प्रेझेंट ऑन फ्रुटिंग बॉडी. आणि त्याचे जे एक्झाम्पल आहे ते आपण बघितले बेसिडिओमायसिटीसचे: रस्ट, स्मट आणि मशरूम्स. कॉमन मशरूम म्हणजे काय? ॲगॅरिकस. एक वेळेस परत लिहून घ्या वाटलं असतं. रस्ट, स्मट आणि कॉमन मशरूम का होता? ॲगॅरिकस. स्मटला कोणतं नाव बघितलं होतं आपण? उस्टिलायगो हा जो होता
हा स्मट होता, प्युसिनिया जी होती ती रस्ट होती. व्हीट रस्ट बघितला होता आपण डिसीज, त्याच्यातला कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम होता तो. तर बेसिडिओमायसिटीसबद्दल एवढंच दिलेलं आहे. पुढचा आपण बघू, पुढचा जो ग्रुप आपण बघू तो ड्यूटेरोमायसिटीसचा. एक गोष्ट अशी, बेसिडिओमायसिटीसची जी ॲगॅरिकसची डायग्राम आहे ती NCERT मध्ये दिलेली आहे, ती मी इथं लावतो, एक वेळेस तुम्ही बघून घ्यायची तिला. तर फंगसचा जो पुढचा ग्रुप आपण स्टडी करणार आहोत तो आहे ड्यूटेरोमायसिटीसचा. ड्यूटेरोमायसिटीसचं जे कॉमन नेम होतं ते होतं इम्परफेक्ट फंगस. इम्परफेक्ट का बरं म्हणतात, तर यांच्यामध्ये जी आहे ती सेक्शुअल स्टेज आपल्याला माहीत नाही. इम्परफेक्ट. ड्यूटेरोमायसिटीसला इम्परफेक्ट फंगस म्हणत असतो. यांची जी आहे ती आपल्याला सेक्शुअल स्टेज जी आहे ती आपल्याला माहीत नाही. तर याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होत असतं ते ओनली थ्रू सेक्शुअल स्पोर्स. रिप्रोडक्शन ऑकर्स ओनली थ्रू एसेक्शुअल स्पोर. एसेक्शुअल स्पोर पण कोणता, कोनिडिया. आता कोनिडियाला तर ट्रिकवरून आपण सांगू शकतो एक्झोजिनसली प्रोड्यूस आहे काय एंडोजिनसली. BCX. सी काय, सी वरून काय, कोनिडिया. आर एक्झोजिनसली प्रोड्यूस, म्हणजे हा जो आहे तो एक्झोजिनसली प्रोड्यूस आहे. रिप्रोडक्शन ऑकर्स ओनली थ्रू एसेक्शुअल स्पोर, कोनिडिया. तसंच इथं जे एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते ॲबसेंट असतं. एसेक्शुअल रिप्रोडक्शन, सॉरी एसेक्शुअल नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ॲबसेंट. ॲबसेंट आहे किंवा नॉट नोन आहे, आपल्याला माहीत नाही, किंवा ते ॲबसेंट असतील. त्याच्यामुळे जे आपण त्यांना इम्परफेक्ट फंगस म्हणत असतो. एसेक्शुअल सायकल जी आहे त्याची लाईफ सायकलमधला जो एसेक्शुअल पार्ट आहे तो आपल्याला माहिती आहे, मात्र सेक्शुअल लाईफ सायकल कशी आहे त्याची ते आपल्याला माहीत नाही, म्हणजे नॉट नोन आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना इम्परफेक्ट फंगस म्हणत असतो. आणि जशी एकदा का याची सेक्शुअल सायकल आपल्याला सापडली तर आपण त्याला रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये टाकत असतो, म्हणजे तो ॲस्कोमायसिटीसमध्ये जाईल किंवा बेसिडिओमायसिटीसमध्ये जाईल. आता याच्यातला एखादा मेंबर घेतला आपण, एक्स मेंबर घेतला, तर याची जी एसेक्शुअल सायकल आपल्याला माहिती आहे, मात्र सेक्शुअल सायकल काही आपल्याला माहीत नाही. एसेक्शुअल सायकल आपल्याला माहिती आहे, मात्र सेक्शुअल सायकल आपल्याला माहीत नाही, म्हणजे आपण डिस्कवर केलेली नाही अजून. मात्र जशी सेक्शुअल सायकलला डिस्कवर केलं का आपण त्याला जे ड्यूटेरोमायसिटीसमधून काढून टाकू त्या मेंबरला, एक्स मेंबरला, आणि त्याला ॲस्कोमायसिटीस किंवा बेसिडिओमायसिटीस किंवा फायकोमायसिटीस याच्यामध्ये ज्याच्यातनं तो बिलॉंग करेल त्याच्यामध्ये आपण त्याला टाकून देऊ. तर या कारणांमुळे जे आहे ते ड्यूटेरोमायसिटीसला इम्परफेक्ट फंगस म्हणत असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ॲबसेंट किंवा नॉट नोन. वेन परफेक्ट सेक्शुअल cycle is discovered, sexual cycle is discovered, members of Deuteromycetes moved on Ascomycetes or Basidiomycetes. याच्यात जे मायसेलियम असतं ते कसं असतं, मायसेलियम किंवा हायपेजे ते मी सांगितलेलं आहे. फक्त पहिला जो ग्रुप आपण बघितला फायकोमायसिटीसचा त्याच्यामध्ये एसेप्टेट आणि सिनोसायटिक असतात, बाकीच्या सगळ्यांमध्ये जे ते सेप्टेट असतात. सेप्टेट म्हणजे काय, असा सेप्टा प्रेझेंट असेल, मागचा जो ग्रुप बघितला आपण बेसिडिओमायसिटीस त्याच्यामध्ये आपण अपॉइंट लिहिलेली नाही, तुम्ही तो ॲड करून घ्या. त्याच्यात जो मायसेलियम असतो तो सेप्टेट असतो, म्हणजे या टाईपचा असतो. तर ड्यूटेरोमायसिटीसच्या जे एक्झाम्पल आहेत ते आहे अल्टरनारिया, कोलेटोट्रायकम,
आणि ट्रायकोडर्मा. हे जे ड्यूटेरोमायसिटीसचे एक्झाम्पल्स आहेत, महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायला हवे तुम्ही. तर इथे जो आपण तो ड्यूटेरोमायसिटीसचा पार्टसुद्धा संपवलेला आहे. आता एक टेबल सारखं मी एक बनवतो, त्याच्यानुसार आपण म्हणजे तसं लक्षात ठेवलं तर तुम्हाला सोपं जाईल. तर फंगसचे जे आपण 4 क्लास बघितलेले त्याचा आधी लिहू. सगळ्यात आधी फायकोमायसिटीस, ॲस्कोमायसिटीस, बेसिडियोमायसिटीस आणि ड्यूटेरोमायसिटीस. यांचे जे कॉमन नेम आहेत ते आधी सगळ्यात आधी लिहून घ्या. फायकोमायसिटीसचा कॉमन नेम काय? अल्गल फंगस किंवा अल्गल फंगाय. ॲस्कोमायसिटीसचा कॉमन नेम काय? सॅक फंगस, सॅक फंजाय. आणि बेसिडियोमायसिटीसचा क्लब फंजाय. ड्यूटेरोमायसिटीसचा इम्परफेक्ट फंजाय. आता मायसेलियमचं बघू. मायसेलियम जे फायकोमायसिटीसमध्ये एसेप्टेड किंवा सिनोसायटिक असतं. सिनोसायटिक किंवा एसेप्टेड मायसेलियम. बाकीच्यांमध्ये जे ते सेप्टेड मायसेलियम असतं. या तिघांमध्ये जे ते सेप्टेड मायसेलियम असेल. आता जे ते स्पेशल फीचर्स बघू आपण एकेकाचे. बेसिडियोमायसिटीसमध्ये आपण काय बघितलं होतं? सेक्स ऑर्गन जे ते ॲब्सेंट असतात. सेक्स ऑर्गन ॲब्सेंट बट सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट आहे का? तर नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होत असतं? सोमॅटिक किंवा व्हेजिटेटिव्ह सेल्स जे आहेत किंवा हायपे जे ते एकत्र येतात, फ्युजन होतं, डायकॅरियन बनवतं. डायकॅरियन जो आहे तो बेसिडियममध्ये कन्वर्ट होत असतो. बेसिडियममध्ये जे ते मिओसिस होतं आणि बेसिडियो स्पोर तयार होत असतात. तसंच बेसिडियम जे बनलेलं होतं ते फ्रुटिंग बॉडीजवर अरेंज होत असतं. ते जे ते इथं तुम्ही सगळं काही लिहायचं नाही, फक्त सेक्स ऑर्गन ॲब्सेंट, त्याच्यावरून तुम्हाला ते सगळं लक्षात येऊन झालं पाहिजे. मात्र याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय होती तर एसेक्शुअल स्पोर्स आहेत ते सुद्धा ॲब्सेंट आहे. एसेक्शुअल रिप्रोडक्शन इज ॲब्सेंट आहे इथं. एसेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट. तर सेक्स ऑर्गन ॲब्सेंट लिहिण्यापेक्षा तुम्ही जे हा पॉईंट लक्षात ठेवा, एसेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट. आणि ड्यूटेरोमायसिटीसमध्ये जो आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट. बेसिडियोमायसिटीसमध्ये काय? एसेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट आहे. मग एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने होतं तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं, जसं की फ्रॅगमेंटेशनने. मात्र ड्यूटेरोमायसिटीसमध्ये जे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट आहे. ते सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला माहीत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे सेक्शुअल सायकल माहीत पडली की त्याला आपण ड्यूटेरोमायसिटीसमध्ये काढून टाकतो. ॲस्कोमायसिटीस, बेसिडियोमायसिटीस किंवा फायकोमायसिटीस यांच्यापैकी एकामध्ये टाकून देतो त्या इंडिव्हिज्युअलला. तर याच्यात जे ते रिप्रोडक्शन कशाने होत असतं? रिप्रोडक्शन ओनली थ्रू सेक्शुअल. रिप्रोडक्शन बाय एसेक्शुअल मीन्स ओनली किंवा एसेक्शुअल मोड ओनली. इथं आपण काय लिहिलं होतं? सेक्स ऑर्गन ॲब्सेंट बट सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट का? तर नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे. सेक्स ऑर्गन ॲब्सेंट बट सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲब्सेंट नाही इथं. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं तर व्हेजिटेटिव्ह किंवा सोमॅटिक सेल्स आहेत त्यांचं एकत्र फ्युजन होऊन
डायकॅरियन फेस, बेसिडियम त्यानुसार. ॲस्कोमायसिटीजमध्ये जे आहेत ते म्हणजे असे स्पेशल फीचर्स नाही यांच्यासारखे, जे जनरल पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जे ते एक्झाम्पल बघून घ्या. एक्झाम्पल जे ते महत्त्वाचे असतात, परीक्षांमध्ये येत राहतात. ड्यूटेरोमायसिटिसचं एक्झाम्पल कोणतं बघितलं होतं आपण? अल्टरनारिया, कोलेटोट्रायकम आणि ट्रायकोडर्मा. NCERTमध्ये गिव्हन आहे. त्याच्यानंतर बेसिडियोमायसिटीजमध्ये जे आपण एक्झाम्पल बघितले होते ते 3 एक्झाम्पल बघितले होते. पहिला जो होता पुसिनिया, दुसरा रस्ट आणि स्मट. पुसिनिया जो आहे तो रस्ट आहे आणि ओस्टिलागो जो आहे तो स्मट आहे. आणि अजून एक बघितलं होतं आपण ॲगॅरिकस. ॲगॅरिकस काय? मशरूम. हे 3 एक्झाम्पल आपण बेसिडियोमायसिटीजमध्ये बघितले होते. आता ॲस्कोमायसिटीजमध्ये कोणते होते? ॲस्परजिलस, क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा, मॉरल्स अँड ट्रफल्स आणि यीस्ट. याच्यात स्पेशल फीचर एक ॲड करून घ्या तुम्ही यीस्टचं. यीस्ट जी आहे ती युनिसेल्युलर फंगस आहे. ते ॲस्कोमायसिटीसचा पार्ट आहे. इतर ज्या सगळ्या फंगस आहेत त्या फिलामेंटस असतात. तर याच्यामध्ये न्यूरोस्पोरा जो आहे तो जेनेटिक वर्कमध्ये यूज होत असतो, एक्सटेन्सिव्हली यूज इन जेनेटिक वर्क्स. मॉरल्स आणि ट्रफल्स जे आहेत त्या डेलिकेसीज आहे, म्हणजे एडिबल आहेत आणि स्वादिष्ट आहेत. आणि यीस्ट जी आहे ती युनिसेल्युलर आहे. याच्यामध्ये ट्रिक सांगितली होती मी पी रामची. पी वरून काय? फायकोमायसिटीज, आर वरून रायझोपस, रायझोपस, अल्ब्युगो आणि म्युकर. पीराम RAM. इथं ॲस्परजिलस, क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा, मॉरल्स, ट्रफल्स, यीस्ट. पुसिनिया उस्टिलागोचा S आणि S आणि ॲगॅरिकस म्हणजे मशरूम. अल्टरनारिया, कोलेटोट्रायकम आणि ट्रायकोडर्मा जे ते ड्यूटेरोमायसिटीज. तर एवढंच दिलेलं आहे. इथे जो येतो आपला किंगडम फंगस संपलेला आहे. तर आपण मी जे प्रश्न काढलेले आहे त्यांना सोडवून घेऊ. पहिला प्रश्न तुम्हाला इथं दिसत असेल. आफ्टर कॅरिओगॅमी फॉलोड बाय मिओसिस, स्पोर्स आर प्रोड्युस्ड एक्झोजिनसली इन. तर याचं जे करेक्ट आन्सर येईल ते येईल C, ॲगॅरिकस. करेक्ट आन्सर काय येईल? C येईल, ॲगॅरिकस. आता पहिला, दुसरा आणि चौथा ऑप्शन येणार का बरं नाही ते बघा. पहिल्या ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे ते न्यूरोस्पोरा हा जो आहे तो ॲस्कोमायसिटीसचा एक्झाम्पल आहे. पहिला जो एक्झाम्पल आहे तो न्यूरोस्पोरा जो आहे, न्यूरोस्पोरा हा ॲस्कोमायसिटीसचा आहे, ॲस्कोमायसिटीसचा एक्झाम्पल आहे. अल्टरनारिया आहे तो ड्यूटेरोमायसिटीसचा एक्झाम्पल आहे. ॲगॅरिकस जो आहे तिसरं ऑप्शन आपलं जे करेक्ट आहे ते बेसिडियोमायसिटीसचं एक्झाम्पल आहे. आणि सॅकॅरोमायसिस ला दुसरं नाव का? यीस्टचं नाव आहे, सायंटिफिक नाव सॅकॅरोमायसिस. ते कशाचं एक्झाम्पल आहे? ॲस्कोमायसिटीसचं. आता याच्यामध्ये स्पोर्स बघा. ॲस्कोमायसिटीसमध्ये ॲस्कोस्पोर्स होत असतात. ड्यूटेरोमायसिटीसमध्ये जे सेक्शुअल स्पोर्स ॲबसेंट असतात. बेसिडियोमायसिटीसमध्ये बेसिडिओस्पोर्स असतात. ॲस्कोमायसिटीसमध्ये परत ॲस्कोस्पोर. आपण ट्रिक बघितली होती ही. बेसिडिओस्पोर, कोनिडिया आर एक्झोजिनसली प्रोड्यूस्ड. तर आता इथं बेसिडिओस्पोर कुठं तयार होतात ते? तर फक्त ऑप्शन C मध्ये. ॲगॅरिकस बेसिडियोमायसिटीस तयार करते बेसिडिओस्पोर.
त्याच्यामुळे जे ऑप्शन येईल ते ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट येईल. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर पहिलं स्टेटमेंट बघून घ्या तुम्ही, yeast have filamentous bodies with long thread like hyphae. चुकीचा प्रश्न आहे. आपण एवढ्या वेळपासून डिस्कशन करतो yeast जे आहे ते युनिसेल्युलर अल्गी आहे, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं येईल आणि ऑप्शन जे येईल ते पहिलं ऑप्शन जे येईल ते करेक्ट येईल. म्हणजे या प्रश्नासाठी जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन ए. मोरल्स अँड ट्रफल्स आर एडिबल डेलिकेसीज बघितलं आपण. क्लॅव्हिसेप्स सोर्स ऑफ अल्कॅलॉइड आणि LSD. मी तुम्हाला सांगितलं क्लॅव्हिसेप्स जे तिला आर्गॉट फंगस म्हणत असतो आपण, तिच्यापासून अल्कॅलॉइड आणि LSD काढत असतो. आणि कोनिडिया आर प्रोड्यूस एक्झोजिनसली अँड ॲस्कोस्पोर्स एंडोजिनसली. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग मॅचेस आर करेक्ट. तर याची जी चौथी जोडी आहे ती बघा तुम्ही, अल्टरनारिया, सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲबसेंट आणि ड्यूटेरोमायसिटीस. अल्टरनारिया जे आहे ते आपण ड्यूटेरोमायसिटीसचं एक्झाम्पल बघितलं होतं. अल्टरनारिया, कोलेटोट्रायकम आणि ट्रायकोडर्मा हे जे ड्यूटेरोमायसिटीसचे एक्झाम्पल आहेत, त्यांच्यामध्ये जे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲबसेंट असतं. रिप्रोडक्शन कसं होत असतं, फक्त एसेक्शुअल मोडने. त्याच्यामुळे जे ऑप्शन डी जे येईल ते करेक्ट येणार आहे इथं. पुढचा प्रश्न तुम्हाला दिसत असेल, अमॉंग रस्ट, स्मट अँड मशरूम ऑल द थ्री कोणतं आहे, म्हणजे ते तिघं कोणते, पॅथोजन आहे का, तर नाही, सगळे पॅथोजन नाहीत. तसेच सॅप्रोफाईट्स आहेत का, तर नाही, सगळेच्या सगळे सॅप्रोफाईट्ससुद्धा नसतात, सगळेच्या सगळे सॅप्रोफाईट्ससुद्धा नाहीत, म्हणजे डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिझमवर जगणारे सुद्धा नाहीत. तसंच त्यांच्यामध्ये ॲस्कोस्कार्प आहे का, तर नाही, ते बेसिडिओमायसिटीसचे एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे ते बेसिडिओकार्प प्रेझेंट राहतील, म्हणून ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट येणार आहे इथं. आणि हे मॅच द कॉलमचं आहे ते आपण बघत आलेलो आहे, कित्येक वेळेस लिहिलेलं आहे. ऑप्शन ए जे येणार आहे ते करेक्ट येईल इथं. फायकोमायसिटीस जी आहे ती अल्गल फंगस आहे. ॲस्कोमायसिटीसला आपण सॅक फंगस म्हणतो, बेसिडिओमायसिटीसला क्लब फंगस म्हणतो आणि ड्यूटेरोमायसिटीसला इम्परफेक्ट फंगस म्हणत असतो. तर इथं जे आहे ते आपला हा जो टॉपिक आहे किंगडम फंगसचा तो संपलेला आहे. आता उरला टॉपिक व्हायरस, व्हायरॉइड आणि प्रायॉन्सचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू आणि धडा